नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीची मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही साधारणतः 6 जुलै किंवा 6 जुलै नंतर ही चालू होऊ शकते। आता हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना BAMS कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे। आता प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली इच्छा हीच असते की मला माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा फार तर माझ्या राज्यामध्ये BAMS कोर्सला ॲडमिशन मिळावं। मात्र स्कोर थोडासा कमी आल्यामुळं किंवा रँक्स यावर्षी मोठी आल्यामुळं थोडंसं BAMS कोर्सला ॲडमिशन मिळणं अवघड होऊ शकतं। व महाराष्ट्र राज्यामध्ये जर मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार केला तर साधारणतः एखादं ॲव्हरेज कॉलेज जरी असेल तरी त्या कॉलेजेसमध्ये 20 लाख, 25 लाख, 30 लाख अशा एवढ्या हाय फीज या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पे कराव्या लागतात। पण एवढ्या फीज जर तुम्हाला पे करायच्या नसतील व तुम्हाला थोडंसं चांगलं कॉलेज हवं असेल तर आपल्या शेजारचं कर्नाटक राज्य हा एक चांगला ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल आहे। आता कर्नाटक राज्यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्या राज्याचं एक वेगळं रजिस्ट्रेशन असतं, ते रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं। दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये फी स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं हे थोडंसं आपण समजून घेऊया। दरवर्षी म्हणजे साधारणतः पहिल्या वर्षी तुमचं BAMS कोर्सला ॲडमिशन झालं व जर ते मॅनेजमेंट कोटामधून झालं असेल तर पहिल्या वर्षाची तुमची फी असते ती 4 लाख रुपीज जी तुम्हाला बँकेत पे करायची असते। सेकंड इयर 4 लाख, थर्ड इयर 4 लाख, फोर्थ इयर 4 लाख आणि रिमेनिंग जे 6 मंथ्स असतात तिथं तुम्हाला 2 लाख रुपीज फीज ही पे करायला लागते। आता या सगळ्याची टोटल जर करायला गेली तर साधारणतः ही फीज 18 लाखच्या आसपास होते, म्हणजे 18 लाख रुपये तुम्हाला ही फीज टोटल पे करावी लागते। पण याचबरोबर बरेचसे कॉलेजेस 50,000 रुपये, कमीत कमी 50,000 रुपये या डेव्हलपमेंट फीज किंवा अदर फीज या तुमच्याकडून घेत असतात। ह्या 50,000ची जर टोटल करायला गेली प्रत्येक वर्षाची तर साधारणतः तुमची टोटल फीज कॉलेजची ही 20 ते 21 लाखाच्या आसपास पोहोचते। हॉस्टेल व मेसचा खर्च हा वेगळा असतो। पण काही असे कॉलेजेस आहेत जिथं तुम्ही जर आरंभ करिअरच्या माध्यमातून जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला सेकंड इयरपासून स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहेत व जी फीज तुमची 20 ते 21 लाखाच्या आसपास जाते ती फी तुमची 14 लाखामध्ये बसणार आहे व कसल्याही प्रकारच्या अदर फीज किंवा डेव्हलपमेंट फीज ह्या नसणार आहेत। त्याचबरोबर या कॉलेजेस हे जवळपास 20 वर्ष जुनी आहेत। 100+ पेक्षा बेडची कॅपॅसिटी इथं असणार आहे। शहरात ही कॉलेजेस असल्यामुळं हॉस्टेल व मेसची फॅसिलिटी सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे। त्याचबरोबर हॉस्पिटलला पेशंटचा फ्लो सुद्धा चांगला असणार आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे जर कर्नाटक राज्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो सुद्धा आपण थोडंसं समजून घेऊया। पहिली गोष्ट म्हणजे की आपण आपलं राज्य सोडून जेव्हा बाहेरच्या एखाद्या राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असतो त्यावेळी आपल्याला आपल्या कॅटेगरीचे बेनिफिट्स कसलेही मिळत नसतात। तसंही जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेत असो तेव्हा सुद्धा आपल्याला आपल्या कॅटेगरीचे बेनिफिट्स हे मिळत नसतात। दुसरी गोष्ट म्हणजे आता कर्नाटकमध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेणार आहे तेव्हा 12वी बोर्डमध्ये किती स्कोर असणं गरजेचं आहे ते थोडंसं बघूया। तर 12वी बोर्डची आपली परीक्षा साधारणतः फिजिक्स 100 मार्क्सची असते, केमिस्ट्री 100 मार्क्स आणि बायोलॉजी 100 मार्क्स, म्हणजे टोटल 300 मार्क्सची तुमची ही परीक्षा होत असते। आउट ऑफ 300 तुम्हाला कमीत कमी 150 स्कोर असणं गरजेचं आहे। आता इथं बरेच पालक आणि विद्यार्थी विचारतात की आम्ही OBC कॅटेगरीमध्ये आहे, SC कॅटेगरीमध्ये आहे, NT मध्ये आहे, तर 120 असेल तर आम्ही क्वालिफाय होऊ का? तर जसं की मी अगोदरच सांगितलं की आपलं राज्य सोडून जेव्हा आपण बाहेरच्या एखाद्या राज्यामध्ये ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जातं। त्यामुळे ओपनचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे 150 मार्काचा, तर 12वी बोर्डमध्ये तुम्हाला 150 मार्क्स असणं गरजेचंच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये कमीत कमी किती स्कोर असणं गरजेचं आहे। सो यावर्षीच्या क्वालिफाईंग कट ऑफनुसार नीटच्या परीक्षेमध्ये ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी 164 स्कोर असणं गरजेचंच आहे जर तुम्हाला बाहेरच्या राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर। आता कर्नाटक राज्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी झाला असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या स्कोरवरती कर्नाटक राज्यामध्ये ॲडमिशन मिळू शकतं। पण त्यासाठी जसं की मी सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन केलेले नाहीत याचा अर्थ की 2 ते 3 महिने अगोदर म्हणजे नीटच्या परीक्षेच्या अगोदर कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन हे ओपन झालेले होते व आरएमच्या ऑफिसमधूनच 100 पेक्षा जास्त मुलांनी कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन हे करून ठेवलेले आहेत व आत्ता सुद्धा कदाचित या पुढच्याच वीकमध्ये कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन हे पुन्हा ओपन होतील व त्यावेळी जर तुम्हाला ॲडमिशन कर्नाटकमध्ये घ्यायचं असेल तर हे रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल। त्याचबरोबर हे जे मी कॉलेजेस आता सांगितले जिथं तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे
या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या काउन्सिलिंग सेंटरला नक्की व्हिजिट करा व तुमची कर्नाटक राज्याची मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही आरंभ काउन्सिलिंगच्या थ्रू नक्की करून घ्या। तरीही तुम्हाला या रिगार्डिंग काहीही डाऊट्स असतील तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व आरंभ करिअर ॲडवायझरच्या जर व्हॉट्सअप कम्युनिटीला अजून तुम्ही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही आरंभच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा व सगळे अपडेट्स तिथंच मिळवा। त्याचबरोबर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्यासाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। थँक्यू।